अरे हे काय आलंय? काय पप्पा का पप्पा? शेजाराला पप्पा म्हणतात का? अंकल म्हणायचं अंकल. चल तिकडे. तुम्ही माझे पप्पा पप्पा. चल पप्पा पप्पा काय नाही मारी लेख. चल तिकडे. मम्मीला बोलवी ना मी. नाही चल चल तिकडे. चल चल तिकडे. मम्मी. अरे कोर्ट आहे माझं. मला तिकडे बसवली चुलीवरती आणि ही कोण ग नटमोगरी स्टायलिश. काय चाललंय काय चाललंय काय? बायको आहे माझी. कोर्टाची कारवाई चालू आहे. कोर्टाची मला घरी सांगतो की केस चालू आणि ही केस टारा 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 टारा. अरे कोर्ट आहे रे असं कर. अरे कोर्टात असं काही नाही. टारा टारा बघते आता. अरे काय झालं? कोर्टातच केलंय सगळं धिंगाणा चालू. फोटो काढतो. काढ काढ. आई शपथ. कसा आलाय बघू. माझा फोटो काढतोय. यस 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 काय यस यस काय. मोबाईल पडला तुझा. माझा नव्हता तुझा होता. बाप की अदालत मध्ये भरत जाधव यांच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही कुठेही झोपता. सिग्नलला गाडी थांबवली तरी एक झोप काढता तिथे. हे खरं आहे का? म्हणजे नेमकं तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे की तुम्ही नेपोलियन आहात? काय त्यांना तुम्ही नेपाळी म्हणता? डायरेक्ट तू सापची. नेपाळी नाही नेपाळी नाही नेपोलियन. तो युद्धाला जाण्यापूर्वी घोड्यावर झोपायचा 10 मिनिटं. हो 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 सॉरी. नेपोलियन. हो सर. हे नेपाळी माणसानं घोडा येतो काय? तो म्हणतो तो येत असेल. आपल्यात हुशार तोच दिसते सध्या. पास्त्रिक किती? अरे हे काय मला काय विचारतो हा? अरे परीक्षा आहे ना सांगा ना पोराला. काय परीक्षा परीक्षा तर मी नाही ना. चाल ली रे ली 5-25 ली पटकन. 25. अरे 25 नाही हो. अरे तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे. बबन वरण क यमन तिकडे जा. काय हे काय? मी प्रश्न विचारतो कळत नाही तुला? शांत बस. मारीन धरून जा बस. इथं काय परीक्षा काय झालं? बबान कमाल बघ. छगन हे बघ कमाल निर्माणकार आणि अभ्यास करणार. सारखं सारखं विचार. अरे हे पण आणलं इकडेच तू. आता इथेच माझा संसार. टारा टारा फरा फरा. अरे टरा टरा फरा फरा. चला त्यांना सांभाळा हो प्लीज. नाही नाही तुम्ही कारवाई चालू करा. अरे आरोपी फरार. आरोपी फरार. हे काय झालंय आता? कुठे गेले? सर असं जाऊ नका सर. मला नाटकाचा शो आला तू करून आला. वा. तर तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुम्ही खूप वेळेवर जाता. खूप वेळेवर जाता तुम्ही. वेळेवर खूप जातो. हा खूप 6चा कॉल टाइम असेल तर तुम्ही 5:30लाच जाता आणि केदार शिंदेना भाव करता. केदार शिंदे असं आहे ना. हे खरं का जाता? दुसऱ्यांची गोची होते त्यामुळे. अरे चूक आहे की चांगली असं का करतात? चूक असेल बरोबर असेल असं का ज्या करता? कामासाठी आपण जातोय टाइमवर पोहोचणं आपलं काम आहे. पण भाव केल्यामुळे काय नुकसान? भाव केल्यामुळे काय झालंय? भाव केल्यामुळे त्यांना एक सिरियल सुचली. अजूनही चांद रात आहे. त्यामुळे लोकांचे किती वांदे झाले याची कल्पना नाहीये तुम्हाला. म्हणजे त्यांना खूप भीतीदायक होती ती सिरियल. त्यामुळे लोक झोपत नव्हते रात्रीचे. सरकारी वकिलांचं काय म्हणणं यावर?
हसू नको हसू नको फक्त बोल ना, फक्त बोलायचंय. टान्स पण घेऊ देत नाही. तोडफोड न करता बोल. वेळ आणि भरत जाधव कधीही सांगून येत नाहीत, पण वेळेला भरत जाधव न सांगताही येतात. तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे तुमच्यावर. मामा अफजल खानाचा बाप कोण? तुझा बाप. पप्पा तुम्ही बाप म्हणजे मी अफजल खान. अरे अरे अफजल खानाचं स्पेलिंग पण तुझ्यापेक्षा मोठं आहे रे. मग तुम्ही सांगा ना अफजल खानाचा बाप कोण? चल्ली अफजल खानच्या बापाचं नाव पप्पा. चल पप्पा. मस्त नाव आहे. पप्पा आली नाही तर बापजल खान लिही. चल अफजल खान. बापजल खान चांगला आहे. हे जरा मस्त सूट होते बापजल खान. चला बापजल खान बापजल खान. बापजल खान नाही. तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे. त्यावर आरोप आहे की तुम्ही कुठल्याही पार्टीला जात नाही, सरळ घरी जातात का? पार्टीचं बिल तुम्हाला द्यावं लागेल म्हणून. बिल परवडेल पण नंतरचं डिस्कशन परवडत नाही. म्हणून गप घरी येतो. आक्षेप आहे माझा याच्यावरती. आक्षेप आहे माझा. अरे काय प्रॉब्लेम. पार्टी देतात ते त्यांनी पार्टी दिली होती. पार्टी दिली होती त्यांनी. हो पार्टी दिली होती पण तू काय इतका चिडतोस राजा? कारण त्यांनी पार्टी दिली आणि बिल नाही दिलं, त्याला भरायला लागलं. आजपर्यंत ते बिल मी पेड करतोय. घराचा हप्ता 10,000 आणि पार्टीचा हप्ता 25,000 आहे. अरे अरे अरे. तर तुम्ही पार्टीला जात नाही. तुला काय वाटतं काय असं उत्तर? तुम्ही पार्सल घेऊन जात जा ना. तर भरत जाधव यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध झालेले आहेत. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी शिक्षा. भरत जाधव यांनी या कोर्टात येऊन या कोर्टाचा शान वाढवली, मान वाढवला आणि आपल्यावरील सर्व आरोपांवर चांगले उत्तरं दिलेत. पण कोर्टात आल्यामुळे काही आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत, काही ते सिद्ध झालेले आहेत. त्याच्यामुळे कोर्ट त्यांना ही शिक्षा देते की भरत जाधव यांनी त्यांच्या आवडीचा डान्स कोर्टासमोर करून दाखवावा. बरं सर, मला आता परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. खरं तर केदार सरांची तुमची मैत्री, अंकुश या त्रिकुटाची मैत्री या विषयी आपण मागच्याही एका भागामध्ये बोललेलो होतो. पण या तीनही माणसांचं, अर्थातच आमचा सगळ्यांचंच, एका माणसाशी एक वेगळं नातं होतं, ते म्हणजे शाहीर साबळे. आणि ते आपल्याला नुकतेच सोडून गेले. खरं तर कलाकार कधीच जात नसतात, ते आपल्यामध्येच असतात, कारण त्यांची कलाकृतीच इतकी मोठी असते की ती आयुष्यभर आमच्या सोबत राहते. तर शाहिरांच्या आणि तुमच्या नात्याबद्दल काय सांगाल? शाहिरांबद्दल म्हणाल तर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगेन मी. त्यांच्याकडे एक शिकलो म्हणजे आम्ही लोकधाराचे शो जिथे कुठे असायचे तर बस जी जायची लोकधाराची त्या स्टेजच्या इथे, तर ते स्वतः उठून पहिले पडदे बांधायला घ्यायचे. आम्हाला वाटायचं अरे बाबा एवढे स्वतः काम करतात. तिथून आम्हाला ॲक्च्युअल सवय लागली की रंगमंच काय, किंवा हा प्रयोग हा आपला आहे, हा कोणाकडे तर आपण जातोय नुसतं शो करतो आणि 4 पैसे मिळवतोय, तसं नाही आहे. तर ते शाहिरांकडनं फार शिकायला मिळालं, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे रंगमंच खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांनी वापरायला दिला लोकधाराचा. आम्ही लोकनृत्य करत होतो पण काही त्यांची प्रहसनं होती, बापाचा बाप घ्या किंवा भारूड गणगवळण बतावणी. काही लोकांकडे पाहून वाटतं की आपल्याला कधी असं काय करायला मिळेल. त्या राजा मयेकर आणि बाबांचे जे जुने भारूड किंवा प्रहसनं काय जे ते आम्हाला नेहमी वाटतं की आपण कधी करूया. मग एक दिवस आम्ही केदारने डेअरिंग केलं की बाबा आम्ही करू का ह्या पुढच्या शोमध्ये भारूड करू का किंवा गणगवळण बतावणी करू का. तर त्या माणसाने एका क्षणात म्हणजे हा करा. एकतर त्यांचा रंगमंच ऑडियन्स फुल भरलेला असायचा. ह्या मुलाने कुठे चूक बी केली तर काय असं
ते नव्हतंच त्याच्याकडे. पण आम्ही सांगतो पहिला शो आम्ही करताना ते व्यंगेत अशी खुर्ची टाकून बसवते. आमचं आटपलं, टाळ्या बिळ्या आल्यानंतर आतमध्ये म्हणून की बस आणि काय पाहिजे, मस्त करताय तुम्ही. तर पॉझिटिव्ह